गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि अशा प्रकारे फोन आपटलेला आहे सुरुवातीलाच. बरेच दिवसांनी ब्लॉग शूट करते कारण आज आम्ही चाललोय माझ्या माहेरी यांच्या सासरी धोंडे जाण्यासाठी. आमच्या लग्नानंतर हा पहिल्यांदाच अधिक मास आलाय, त्यामुळे आई बाप्पांनी जोरात तयारी केली आहे. सो बघूया आपण काय काय केलंय. चलो आमच्याकडे मुंबई नंबर पासिंग गाडी आहे आणि आम्ही आता टोल नाक्यावरून चाललो आणि नेमके आमच्या लेनच्या समोरच पोलीस थांबलेले. मी म्हटलं आता आधीच उशीर झालाय, त्याच्यात आता जर यांनी थांबवलं तर काय खरं नाही. मुंबई पासिंग गाड्या कुठंच आणि कोणच अडवत नाही, फक्त मी ते डोक्यात मी गाडी थांबवतील, पकडतील. पेपर क्लिअर असेल कुठेही फिरू. आम्ही 12 महिने मुंबई पासिंग गाड्या वापरतो, काही 1 रुपयाचा प्रॉब्लेम. आता तिथं जवळपास 9 पोलीस होते, एकाने गाडी थांबली नाही. तुमची गाडी क्लिअर असेल, पेपर क्लिअर असेल आणि जर बिग्नेशन ऑटोज मधली गाडी असेल तर तुम्हाला कोणच थांबवणार नाही. बिग्नेशन ऑटोजची गाडी असणं मॅन्डेटरी आहे. आता आला आपला मॅन्डेटरी बालाजीचा वडापाव कापूरचा. आम्ही घरी जेवण केलंय आईने, पण इथला वडापाव खाणं शास्त्र असतं कारण आम्हाला दोघांना पण तो खूप आवडतो. आम्ही जेव्हा पण गावाला जाणार असेल तेव्हा पण हा वडापाव नक्कीच खातो. बोरला जाताना शक्यतो टाळतो कारण इथल्या इथेच लगेच घर असतं आणि घरी आईने एवढं बनवलेलंच असतं. पण आज भूक पण लागलेली, त्यामुळे म्हटलं आज खाऊया. जोरदार तयारी दिसते इथं आईची. हा माझा पारूसा भाऊ. वा वा वा. हे बघ, मुद्दाम माझ्या पाय वाजवायसाठी करता. दिसतंय का बाळा? मी थोडस तयारी केली आई पप्पांनी. डेकोरेशन काय मस्त केलं, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं भारी वाटतं सगळं. नाही नाही आम्हाला पण जरा बघायला हे पहिल्यांदाच बघतायत असं काय. पण त्याचे पाय धुणार तुमचे. ये पप्पा हे पूजन चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला अधिक मासात अधिकवान दिल्याने काय होतं किंवा त्याचं महत्त्व काय हे थोडक्यात सांगते. अधिक मास हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो. या काळात जावई आणि मुलीला घरी जेवायला बोलून त्यांचं मानपान केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि घरात सुखशांती राहते. अधिक महिना 33 दिवसांचा असतो आणि या मासात 33 ह्या आकड्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच वाणामध्ये प्रामुख्याने 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा 33 फळं देण्याची पद्धत आहे आणि त्या वाणासोबतच एक चांदीचं निरंजन देण्याची सुद्धा पद्धत आहे. जावयाची पाय धुवून पूजा केली जाते, त्याला गोड जेवणाचे ताट वाढले जाते. जेवणानंतर ताटात वाण आणि दक्षिणा ठेवून त्याला ओवाळलं जातं. माझ्या आई पप्पांनी आम्हाला वाणामध्ये काय दिलं ते तुम्हाला सांगते. हे ताट ज्याच्यात आहेत 33 अनारसे, त्यात सोबतच त्यात 2 निरंजन, एक स्टीलचं आणि एक चांदीचं. त्यानंतर आम्हाला दोघांना पोशाख, मला एक सोन्याची नथ आणि ह्यांना सोन्यासारखी गोड बायको.
माझा ब्लॉग कंटिन्यू चालूच राहू दे. पाणी काय करायचं ते पाणी देऊ बाहेर झाडून लावता साईडला ते काम आईने यांना 16 दिला तसं काय 16 दिसून जाणारच नेसतो मी. कधी तिकडे गावाला गेलं नेसायचं काय त्याला नेसून बसतील. आता तुम्ही फॅन खाली जाऊन आळवण करा. आता इथं मी भरते आईची ओटी. साईडला काय नाही यश आता आई जे येईल त्याला बोलून बोलून सांगणार. यशने काय नाही केलं. दादा ब्लॉग नाही आलाय दिवस. यशने डिमोटिवेट केलं त्यामुळे करत नव्हतं. का रे यश? त्या दिवशी गेलते ना ते मी कुठं तरी ती का मग तिथला नाही काढला ब्लॉग. आनंद घ्यायला कशाचा आनंद घ्यायला गेलता? घ्या याचं मराठी शी यश शी म्हटलं. तुम्ही रात्री म्हणलं हो दादा एक कविता माझ्या ब्लॉग मध्ये. टायमिंग नाहीये कवितेचा. दादा कविता टाकायची कमी की मी लगेच तयारच असते कमेंट करायला. शेवटी दादाला डिलीट करायला लागते माझे कमेंट. 4 नंतर येणार. तिने सांजेला येतात ते. सांजेला नाही रात्री येतात 9 नंतर. दादाने व्हिडिओ टाकली की मी कमेंट करते आणि दादा दुसऱ्या मिनिटाला माझी कमेंट डिलीट करतो. करावीच लागते कमेंट. असते डेंजर कमेंट टाकते. VMP लिहितो मानवला असं देतो. नाव घेते ऐका. कोकणच्या माणसात हापूस आंब्याची गोडी. कोकणच्या माणसात हापूस आंब्याची गोडी. किरण रावांची माझी लक्ष्मी नारायणाची जोडी. माझ्या दिवशी पण मित्रांसोबत बसलेलो ऑन द स्पॉट नाव घेतलं असलं काहीतरी माझ्या कपाळावर काय आठ्यान बिट्या असलं काहीतरी घेतलेलं. घ्या आता काय हांड्यावर तांबे तांब्यावर वाट्या. आकांक्षा म्हणजे माझ्या कपाळावरच्या आट्या. परत एकदा पप्पा बसतात म्हणून मी. ओके नको रडू साई. येईल मी परत सुट्टीला. दादाला पाठवा परत घ्यायला मला. पोचल्यावर सांगा ना. चालतंय. कासाचा चला बाय बाय. बाय बाय दादा. हेडफोन कुठे आहे तुमचे? हो काकी चला बाय बाय. निघाले पण आता. सकाळी आलते 11 वाजता. जाते आता. नको आता निघालो. येते येणार आहे महिनाभर राहायला. दादाची बायको आल्यावरच मी येणार. मी ठरवलंय. चला बाय बाय. नको रडू. चला. सो आता झालं इकडचं सगळं. निघालं परत घरी. चलो बाय. त्या साईडने Damn.